जाने वाले कभी नहीं आते, मगर जाने वालों की याद जरूर आती है. या जगात माणसं जन्माला येतात आणि जातात, परंतु काही माणसं आपल्या स्वभाव वैशिष्ट्याने आयुष्यभर स्मरणात राहतात. काही माणसं आपल्या कर्माने अजरामर होतात. कोणतेही कर्म करताना कुठलाही स्वार्थ न ठेवता केलं की तो माणूस नेहमीच लोकांच्या हृदयावर राज्य करतो. असंच निस्वार्थी आणि निस्पृह व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय सबाजी नाना लोहाटे. स्वल्पविराम म्हणजे कुठे विश्रांती घ्यायची आणि पूर्णविराम म्हणजे कुठे थांबायचे. जीवनाचे हे व्याकरण समजले की आयुष्य नावाच्या ओळीला अर्थ प्राप्त होतो असं म्हणतात. डिंगोरे व पंचक्रोशीतील एक चालतं बोलतं व्यासपीठ म्हणजे नाना. जनसामान्यांचा समाजसेवक म्हणजे नाना. लहानांमध्ये लहान आणि मोठ्यांमध्ये मोठं असणारं व्यक्तिमत्व म्हणजे नाना. कोणाच्याही सुखदुःखात अगदी सहजपणे स्वतःला झोकून देणारा माणसातला माणूस म्हणजे नाना. शिक्षण क्षेत्राच्या प्रत्येक कार्यात पहिलं पाऊल टाकणारा डिंगोरे गावचा शैक्षणिक क्रांती चळवळ उभा करणारा आधारवड म्हणजे नाना. शिवनेरीवर शिवजयंतीला सर्वप्रथम आपली उपस्थिती दाखवणारा खरा शिवसैनिक म्हणजे नाना. कुणाचे लग्न असो, अंत्यविधी, दशक्रिया असो, सर्वप्रथम उपस्थित असणारा गोर गरिबांचा कैवारी म्हणजे नाना. सगळ्यांना बरोबरीने घेऊन गावच्या विकासासाठी धडपड करणारा व सामाजिक चळवळ उभा करणारा समाजसेवक म्हणजे नाना. गावचं प्रथम नागरिक पद भूषवताना सुद्धा मी सरपंच आहे असा गौरव, अभिमान, अहंकार या कुठल्याही गोष्टीचा नावलौकिक स्वतःशी न बाळगणारे व्यक्तिमत्व म्हणजे नाना. धार्मिक कार्य असो, साहित्य, कला, कृषी, क्रीडा किंवा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक असं कोणतंही कार्य असो, पण या सगळ्यांमध्ये अगदी माणसातला माणूस म्हणून शोभणारा माणूस म्हणजेच फक्त नाना. जातीभेदाचे पाश तोडणारा सर्वसामान्यांचा माणूस म्हणजे नाना. नाना, आज तुम्ही गेलात. खऱ्या अर्थाने लोहाटे पाटलांचा वाडा आज पोरका झाला. गावचा सगळा समाज खऱ्या अर्थाने आज पोरका झाला. तुम्ही नाही असं कोणतं क्षेत्रच नव्हतं नाना. तुमच्यामध्ये काय नव्हतं? वाघासारखी झेप घेणारी तुमची पावलं आजही सगळ्यांच्या समोर उभी राहतात. म्हणूनच कधी कैवारी, कधी समाजसेवक, तर कधी दीनदुखितांचा अश्रू पुसणारा आधारवड. या सगळ्या बिरुदावल्या तुम्हाला जरी लावल्या तरी त्या कमीच. आणि खरंच गावचं प्रयत्न होतं. तुम्ही हजारो वर्षांनी एखादा का सूर्य चमकताना दिसतो, लाखो वर्षांनी एखादाच तो कस्तुरी मृग पाहायला मिळतो. तसंच अनेक वर्षांनी या गावाला, या पंचक्रोशीला तुमच्यासारखा हिरा लाभला. पण तुम्ही मात्र सगळ्यांना सोडून गेलात. आता पुन्हा असं व्यक्तिमत्व होणं नाही, पुन्हा अशी धावपळ होणं नाही, किंवा पुन्हा अशी धडपड सुद्धा पाहायला मिळणार नाही. दिव्यत्वाची जेथ येत प्रचिती, तेथे कर माझी जुळती. नाना, तुम्ही आम्हा सगळ्यांना पोरक करून गेलात. दयागणा परमेश्वरा पांडुरंगा, नाना तुझ्या चरणी लीन झाले, त्यांना सद्गती दे. समस्त ओतूरकर आणि डिंगोरकरांच्या वतीने नानांना
भावपूर्ण आदरांजली. तुका म्हणे एक मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. सत्कर्माच्या दिव्य फुलांनी देव पूजला ज्यांनी, अनंत त्यांची जीवन यात्रा कधी न सरे मरणानी. नानांच्या प्रती विनम्र अभिवादन. भावपूर्ण पुष्प. शब्दरचना विठ्ठल शितोळे सर.